नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांचा सिन्नर मतदारसंघातील नायगाव गटात झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला। सदर प्रचार दौऱ्यादरम्यान हेमंत गोडसे यांनी वडगाव पिंगळा, चिंचोली, जामगाव, पास्ते, सरदवाडी, माळेगाव, मापारवाडी, वडजिरे, ब्राह्मणवाडे, मोहदरी, सोनगिरी, जोगलटेंभी, नायगाव, जायगाव, देशवंडी, सुळेवाडी, बारागाव पिंपरी, पाटपिंपरी, केपानगर, निमगाव आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले। प्रचार दौऱ्यादरम्यान हेमंत गोडसे यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यात आले। यावेळी महायुतीचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिन्नर तालुका हे हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं। आपल्या गाव कामाचं जर पहिल्यांदा जर म्हटलं 2014 मध्ये समोर 15 लाख रुपयाचा बाळासाहेब ठाकरे सभागृह दिला, त्याच्यानंतर पंतप्रधान ग्रामसडक योजना 30 लाख रुपये आणि आत्ताच आपण आता त्याचं टेंडर पण झालं 26 कोटी रुपये आपले 60-65 एकर मध्ये त्याचं टेंडर पण झालेलं आहे। सौर ऊर्जा प्रकल्प त्याचं त्यांनी ते टेंडर करून त्यांनी ते काम पण घेतलेलं आहे आणि असे बरेच विषय मी आता दिलेला सरपंच परिषद होती, आम्ही जवळजवळ म्हणजे आपले सिन्नर तालुक्याचे 60-65 सरपंच तिथे गेलेले होते। बरेचसे विषय असे कामाच्या संदर्भामध्ये सांगा, मी त्याच्या बोललो नाही पण आज जास्त बोलतोय काम। आणि आपण एवढंच सांगतो, देशवंडी मधून 90% आपणच्या पाठीमागे राहणार आहे। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण हे लक्षात घेऊ की आपल्या देशाच्या पंतप्रधानाची निवड आहे। जसं तुमच्या गावाने 5 वर्षापूर्वी एक सरपंच निवडला दत्ता डोमाडे आणि त्यांनी 5 वर्षाचं जे आहे आणि आताचा जे गावाचा विकास आहे त्यांनी आता सांगितलं 60 करोडचा सौर ऊर्जा प्रकल्प तुमच्या गावात येतोय। तर तुमचं गाव भक्कमपणे त्यांच्या मार्फत खासदारांच्या मागे उभं आहे। जर गावाला एखादा भक्कम जर योग्य असं नेतृत्व करणारा मिळाला तर गावाचा कसा विकास होऊ शकतो हे तुम्ही पाहिले। तसंच जर जिल्ह्याला एखादा भक्कम खासदार मिळाला तर जिल्ह्याचा कसा विकास होईल या आपणच्या माध्यमातून तुम्ही 10 वर्ष पाहताय आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही आपणच्या मागे भक्कमपणे उभं राहिला तर तुमचं मत आपल्या देशाच्या पंतप्रधानाला जाणार आहे, देशाचा पंतप्रधान निवडीसाठी जाणार आहे। आणि जर मित्रांनो बाकी काही असो, तुमचं घर सुरक्षित तर तुम्ही सुरक्षित। विकासाच्या दृष्टीने येत्या 20 मे रोजी मला आपण मतदान करावं असं आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी केलंय। आणि आपली अधिकृत घोषणा पक्षाने या ठिकाणी केली। काल फॉर्म भरण्यात आला, काल फॉर्म भरल्यानंतर त्यावेळेस मी म्हटलं आता उद्यापासून पुन्हा दौरे सुरू करावे लागतील। मी म्हटलं का नायगाव आणि खानगाव दोन गट राहिले, तर म्हटलं आपण पहिले नायगाव गटाचा दौरा तातडीने त्या ठिकाणी आटोपून घेऊ, कारण अधिकृत उमेदवार म्हणून आपण या अगोदर काही कामांच्या निमित्ताने या ठिकाणी आलो होतो, परंतु आपण एक अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या एक प्रत्येक उमेदवाराचं कर्तव्य आहे का आपल्या मतदारापर्यंत जाऊन त्यांच्या काही समस्या असतील किंवा काही संवाद असतील त्याची संवाद साधून आणि आपण केलेली कामं आपल्याला नाम मतं द्यावी अशा प्रकारची एक संवाद त्या ठिकाणी साधावा।